प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर रंधुरंधर शूर पातन तसा तो धगधगता अंधार तसा तो धगधगता अंधार जोस असोवा अंधार रान मैदान लढे झुंजार जी 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 रान मैदान लढे झुंजार जी 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 क्रोधात विजापू संभाल पातरी आल गेला फजल धाडेला ढगाची बाणी त्यास धाडला ढगाची बाणी त्यास दाविला मराठ्यांचा तो व्यास कुणाना करीन कोणी हव्यास जी 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 कुणाना करीन कोणी हव्यास जी 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 अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला, अब्बा जान आप शिवाजी को कौन पकडेगा. हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला आणि मग फजल खान आणि सिद्दी जोहर आपली प्रचंड फौज घेऊन मराठा मुलगा निघाले. ते कसे म्हणाल कसे कोण म्हणतात सिद्दी जोहर सिद्धी जोहर गेला कळर फाजल बरोबर देऊनिया वेडपणा घडला देऊनिया वेडपणा घडला ससा सापाने वेत घातला तसा उन्मंत करून बसला जी 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 तसा उन्मंत करून बसला जी 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 सिद्धी जोहरने आपले प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. यामध्ये मार्च गेला, एप्रिल गेला, मे जुने गेला आणि आता मात्र काय करावं महाराजांना कळेना. आणि मग फजल खान आणि सिद्धी जोहर आपली प्रचंड फौज घेऊन पण मराठी मुलगा कोणी निघाले. ते कसे म्हणाल कसे उन म्हणता सिद्धी जोहर गेला कळर फाजल बरोबर देऊनिया वेडपणा घडला देऊनिया वेडपणा घडला ससा सापाने वेत घातला.